ज्या वर्षी मी माझं 16 सोमवार उपवास आले होते ना, नमस्कार, गुड मॉर्निंग. तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता आम्ही सगळं आवरून मी आणि सागर आम्ही चाललो आहे आमच्या इथल्याच महादेवाच्या मंदिरात, काशी कलेश्वर मंदिर. बघू, माझी तर इच्छा आहे की ओसरगावच्या मंदिरात जावं, पण आता इथूनच जाऊन यायचं. काय आलं? पाखरं घरटं बांधतायत काय? बाप रे, एका रात्रीत एवढं? रोजच बांधतात वाटतं, ह्याच्या आधी पण केल्यानी. पाखरांनी बुलबुलच असतली नाही. आई ग, बिचाऱ्यांची किती मेहनत. तुझी जागा आहे, त्यांका तेवढा कळला असता तर. सगळं आवरून मी आणि सागर आम्ही निघालोय काशी कल्लेश्वर मंदिरात जायला. तिथे पोचलो तर सगळ्यात मेन आकर्षण होतं ते म्हणजे हा मोर. कदाचित हा पाळीव मोर असावा. सगळेजण फोटो काढत होती, मी देखील खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले. आणि मी ना त्याला तांदूळ घालत होती, पण ते तांदूळ काय त्याला खायला जमत नव्हते. मग आम्ही गेलो दर्शन घ्यायला. दर्शन वगैरे घेतलं, थोडा वेळ तिथे आम्ही बसलो. खरंच खूप छान वाटलं आणि आजच्या दिवसाची सुरुवात तर खूपच सुंदर झाली होती. आम्ही आता आलो घरी महादेवांच्या मंदिरात जायला, तर मी नेहमीच खूप खुश असते. खरंच खूप प्रसन्न वाटलं. आणि आम्ही हो हां, तर इथला एक किस्सा सांगायचा आहे मला. आम्ही फोटो काढत होतो, म्हटलं की आमचं दोघांचं आमच्या दोघांचं ना फोटो काढूया. तर आम्ही असं ना झाडाच्या तिथे एक दगड लावला सागरने आणि आम्ही फोटो काढत होतो. तर लांबून एक काकांना आम्हाला बघत होते, तर ते आले आमच्या इकडे आणि बोलले की तुमचा फोटो काढायचा आहे ना. मी बघितलं लांबून आणि आले आणि आमचा फोटो काढला. चला आता जाऊन साबू वडे बनवायचे आहेत. बऱ्याच दिवसांनी मी माझ्या हॅपी प्लेसला आली आहे. मी आता आली ओसरगावमध्ये. सकाळपासून खूप इच्छा होती, मी सागरला सांगत होती की आपण ओसरगावला जाऊन येऊया प्लीज प्लीज. तर आजचं आमचं जे काय शेड्यूल ठरलेलं होतं ते आम्ही स्किप केलं उद्यावर आणि आम्ही आता ओसरगावला आलोय. थांबा दे. महादेवाच्या ह्या मंदिरात आल्यावर ना एक माझ्या चेहऱ्यावर वेगळीच खुशी असते. या मंदिराशी मी खूप अटॅच आहे, त्यामुळे मी तर इथे यायला आणि इथे येऊन खूप म्हणजे खूप खुश असते. माहेरच्या घराच्या बाजूलाच हे मंदिर असल्यामुळे लग्नाआधी मी ह्या मंदिरात मला जसा टाइम मिळेल तसं मी जाऊन बसायची. हे बघा, हे शमीचं झाड आहे. आणि ज्या वर्षी मी माझं 16 सोमवार उपवास आले होते ना, तर मी गळती आणि ही ना काही झाडं नर्सरीतून आणून लावली होती. तर शमीचं झाड खूप छान झालंय आणि त्याला बघ शेंगा आल्यात, मी पहिल्यांदाच बघितल्या. मी इकडे ना हे पण बेल पण लावला होता, तो बेल मेला वाटतं, बेल नाहीये. आणि तिकडे धतूर वगैरे पण लावला, ती काय झाडं नाही राहिली, कारण मे महिन्यात इकडे पाण्याचा स्रोत नाही, त्यामुळे नाही झाडं जगली. एक तर ते जास्वंदीचं झाड आणि हे शमीचं झाड खूप हेल्दी झालंय. खरंच ना खूप खूप मका आज आनंद होता. नाही, मी अजून काही सांगत असे, हॅपी असे मी बस. हर हर महादेव. तिथे माझ्या दादाने मॅच भरवल्यात आणि तिथे आईने ना एक पाण्याचा थंडाचा असा स्टॉल लावलाय. आता फायनल सुरू आहे, तर आम्ही आता इथूनच जातोय. हो, भाऊ माझा फायनलीला गेला, आता फायनल सुरू आहे वाटतं. आता आईला फोन केलेला, म्हटलं आधी महादेवाच्या मंदिरात जाऊया. इथे जवळ महादेवाचं मंदिर आहे माझ्या घराच्या मागे आणि मॅच पण तिथेच आहे. तर मग आता आम्ही ना मॅच बघायला जातोय. दादाने तर काल फायनल जिंकली, मग आम्ही घरी आलो म्हणजे माझ्या सासरी. आणि आता आम्ही चाललोय कुणकेश्वरला. हॅलो नमस्कार. तर आम्ही चाललोय श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे. हा, तर आमचा प्लॅन असा होता की आम्ही फॅमिली मिळून जायचा, पण आमचा प्लॅन चेंज झाला, तर आम्ही आता दोघंच जातोय. काय आम्ही आमची दोघांची फॅमिली मिळून चाललोय. तर ना आमचा वाटेत अजून एक प्लॅन आहे, तर तो प्लॅन करण्यासाठी आम्ही फॅमिलीचा प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही दोघं जायचा प्लॅन केला. असा आमचा प्लॅन. आमच्या वाटेतले प्लॅन ऐकून आमच्या फॅमिलीने आमचा प्लॅन कॅन्सल केला आणि आम्हाला दोघांना सांगितलं तुम्हीच जा. हा, तर आम्ही आता दोघं निघालोय.
तर मी मस्त साऊथ इंडियन लुक केलाय. कशी दिसते मी सागर? साऊथ इंडियन लुक मध्ये छान दिसतेस. विचारून घ्यावं लागतं नवऱ्याला, कळलं ना? स्वतःहून काही कधी तारीफ करणार नाही ते मराठी नवरा. गाणं आहे ना? छान काय तर विसरलो. बोल बोल माझ्यासाठी एक गाणं बोल लवकर. सोनेरी साडी आणि लाली छान छान जुळे ना. चला आठवत नाही आता. आठवलं की आम्ही तुम्हाला म्हणून दाखवू. चला बाय आता कुणकेश्वरची जत्रा बघायला चाललोय आम्ही. हो. बघू जत्रा फिरून येतो, तुम्हाला पण दाखवतो. हो बाय. ऐक तर हा उतार आहे ना, लहानपणी या उतारावर मी आणि अक्षय सोसाड आलेलो. एकदम नवी कोरी गाडी होती, हे होती आपली सायकल, म्हणजे जुनी सायकल होती ती आम्ही इथे रिपेअर करायला घेऊन आलो होतो. मॅडे फिरव कॅमेरो, मॅडे फिरव. हा तर काय झालं, सायकल होती आणलेली आमची, तर ती खराब झाली होती. काकांना बोललो सायकल ओव्हरऑलिंग करून आणतो आम्ही. तर अक्षयने मी तिकडनं गोठण्यातनं इथपर्यंत सायकल आम्ही हातात घेऊन आलो. लहान होतो त्यावेळी, आता ते 2-3 किलोमीटर आम्हाला खूप वाटायचं त्यावेळी. आणि इथे आहे ना सायकल दुकान होतं, दाखव. इथे सायकल रिपेअरिंगचं दुकान होतं. तिथे आम्ही काहीतरी काकाने 500 रुपये दिले होते. मला वाटतं 400-450 रुपयात पूर्ण सायकल नवीन झाली. रिम बिम बदलले, टायर बदलले, ट्यूब बदलले, त्या क्लचचे वायरी बिरी बदलल्या. आणि त्या जाताना उतरायला घातली सोडून. ती स्पीड एवढा झाला ना की असा जाऊन स्टेअरिंग फिरलं कार करत गोल. तो अक्षय असा उडाला पाडणं आणि तो सरळ जाऊन पायावर उभा राहिला असा. आणि मी आणि सायकल असे गोटावण्या खा धाड दूड करत त्या उतराला खालीपर्यंत जाऊन पडलो. आणि टकला विकला आपडलो होतो असं रस्त्यावर पडलेलो मी. थोड्या वेळाने मला स्लो मोशन मध्ये आवाज ऐकला होता, सागर दादा उठ. बघितलं तर अक्षयचा आवाज. मग बघितलं रस्ता हायवेच्या मधून पडलो आणि उताराला. लगेच उठलो, पाटणं गाडी बिडी येईल म्हणून भीती मला. उठलो लगेच आणि काय सुधरत नव्हतं मला. असं करत बाजूला जाऊन त्या बाजूला गटार होतं ना, त्या गटारात पडलो परत. ते कुत्र्या तर त्या बाजूला जाऊन गटारात पडलो. तिथून मग बघितलं असं तर वरच्या त्या घरांवरती तिथल्या त्या काकी पाणी घेऊन येत होत्या मला पिण्यासाठी. मग उठलो त्या गटारातनं, मग वाटलं परत पडणार गटारात. तिथेच बसलो कोपऱ्यावर. त्याने आणून दिलं पाणी बिणी. जरा बघितलं इकडे तिकडे, दोन्ही डोक्यावर ना असे गोल उठलेले पांढरे हे ह्याच्यापर्यंत हाडापर्यंत घासलेलं, पण रक्त येत नव्हतं. ताजा होतं ना एकदम. हे फुटलेलं. मग बघितलं सायकलची अवस्था, तर ते रिम आहे ना ते असं झालं, असं बरोबर असं वाकडं. ती सायकल चालली की अशी हलायची सायकल अशी. मग ती सायकल घेऊन परत आलो वरती. तर तो शॉक आला. 10 मिनिटापूर्वी पोरं गेले सायकल चकचकीत करून आणि सायकल आणली तोडून. ते गिअर सगळे तुटलेले. काय म्हटलं बघा 100 रुपये उरले आहेत माझ्याकडे. त्यातले 10 रुपये परत घेतले, मेडिकलवर जाऊन पट्ट्या आणल्या, त्या लावल्या ढोपराला. तर ढोपराचं आपलं हे होतं ना बेड, पट्ट्या का ना काय नाही. मग ते काय 100 रुपये जेवढी जमीन रिपेअर केली आणि निघालो घरी यायला. आणि त्या अक्षय डबल शीट आणि माझी ढोपरं फुटली. मी कसं पाडायला मारत होतो, त्या सायकल अशी सापासारखी चालली आहे. वाटेत काका आले आम्हाला बघायला, बराच वेळ आले नाहीत म्हणून. मग काका जरा घेऊन गेले डबल शीट. आणि मी मग 4 दिवस असे ना बेडवर असे सरळ पाय ठेवून झोपलेलो होतो. पप्पांचा घरून फोन यायचा, कधी येतोय? नाही आज नाही येत आहे, उद्या नाही येत. जरा 4-5 दिवसांनी जरा ढोपरं बरी झाली. म्हणजे घरी माहितच नव्हतं. नाही, काकाकडे राहिला होतो ना मी. 4 दिवसांनी मग त्या काय फोन बिन एवढे नव्हते. मग 4 दिवसांनी मग जरा बरं वाटल्यावर मग गेलो घरी. असा तो किस्सा आहे माझा उताराचा. वा सॉरी, तिथे 2-3 GB मी खाल्ले जरा किस्सामध्ये. तसं ना सागर पराक्रमीच आहे, अजूनही पराक्रम करतच असतो. हात पाय असे वाकडे तिकडे. कौशल्य आहे. नाथा हरी रूपा सुंदरा जगदंतर पाताल देवता हंता भव्य सिंधूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला. वाटेत आम्ही आमचं काम करून निघालोय खरं, पण आम्हाला मॅप हा कुठे घेऊन आलाय काय माहित. सागर तर म्हणतात अरे रस्ता का आलं. ए बाबा, एक तर आम्ही सुमसान महाराणावर असं का आलोय. बाई मी घाबरली, मला वाटलं इथे पंक्चर वगैरे झालं की काय. आणि आम्ही, तुम्ही बघू शकता, आम्ही अशा महाराणावर आहोत जिथे कोणी नाहीये. आणि एक तर आज अमावस्या असं सागरला म्हणतात. हर हर महादेव. देवा तू गाडी थांब आणि बघ.
शेवटी गुगल मॅपने या ना त्या रस्त्याने आम्हाला कसंबसं कुणकेश्वरच्या स्टँडपर्यंत नेऊन पोहोचवलं. जसं आम्ही जत्रेत चालायला सुरुवात केली तसं एकदम लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. आजूबाजूला दिसणारी दुकानं, खेळणी, विविध वस्तू, म्हणजे असं काय बघू काय नको काय घेऊ असं झालं होतं. जसजसं आम्ही मंदिराच्या जवळ पोचत होतो गर्दी वाढत होती आणि ना आम्हाला गर्दीमध्ये बरीच ओळखीची माणसं दिसत होती. मला असं वाटलं होतं की इकडे कुठेतरी आपली बायको हरवेल, मग आपण जाऊन माईकवर अनाऊन्समेंट करायची, पण तसं काय झालं नाही. ही काय माझी पाठ सोडायला तयार नव्हती. हळूहळू आम्ही देवळापाशी पोचलो. आम्ही अतिशय उत्तम मुहूर्तावर आणि वेळेवर इथे पोचलो होतो, कारण यावेळी कोणत्याही देवस्वाऱ्या दर्शनासाठी आलेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे दर्शनाची रांग कंटिन्यू पुढे सरकत होती. मागच्या वर्षी आम्ही इथूनच दर्शन सुरू केलं होतं, मात्र आम्हाला 3 तास लागले होते. यावेळी मात्र 35 ते 40 मिनटात आमचं दर्शन झालं. आम्हाला बरीच ओळखीची माणसं भेटत होती जी ऋषालीचा चॅनल पाहत होती. सगळ्यांशी बोलत हसत खेळत आम्ही हळूहळू पुढे सरकत होतो. इथे लाईव्ह म्युझिक चालू होतं. मी पण माझ्या सुरामध्ये त्यांचा स्वर मिसळण्याचा प्रयत्न करत होतो. या मंत्रमुग्ध वातावरणामध्ये कधी आम्ही या मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोचलो कळलंच नाही. छान पद्धतीने कमी गर्दीमध्ये दर्शन घेऊन आम्ही या दिशेने बाहेर पडलो. इथून बाहेर पडल्या समोर समुद्राचं दर्शन होतं. खूप सुंदर वाटतं, म्हणजे इथून हलूच नाही, इथे बसून राहावं असं वाटतं. शांत वारा सुरू असतो, समुद्राच्या लाटांचा आवाज येत असतो. मग आम्ही दोघांनी थोडा वेळ इथे घालवला, कारण भरती सुरू झाली होती आणि एकदा भरती सुरू झाली की या मधल्या चिंचोळ्या भागातून पाणी आतमध्ये येतं आणि अलीकडे पलीकडे जायला थोडे वांदे होतात. त्याच्यामुळे आम्ही लगेचच खाली किनाऱ्यावर उतरलो. भरती चालू असल्यामुळे किनाऱ्यावर जीवरक्षक आणि आपदामित्र तैनात होते, त्यामुळे आम्हाला जास्त पुढे जाता आलं नाही. पण ऋषालीने किनाऱ्यावर उभं राहूनच लाटांमध्ये पाय बुडवण्याचे आनंद घेतले. दर्शनी अमावस्या असल्यामुळे आम्ही परंपरेप्रमाणे आम्हाला आंघोळ करणं शक्य झालं नाही, पण आम्ही पाय बुडवून लगेच किनाऱ्याकडे निघालो. समुद्र किनाऱ्यावर खूप सारे फूड स्टॉल लागलेले असतात, त्याच्यामुळे सगळ्यात पहिले पाय किनाऱ्यावर वळतात. मग आम्ही देखील जाताना पूर्ण हॉटेल बघत कुठे काय विकते बघत गेलो आणि सगळ्यात शेवटी जाऊन पहिलं मंचुरियन खाल्ले. मग येता मक्याची कणसं खाल्ली. मग हळूहळू असं खात पोट भरत आम्ही परतीला निघालो होतो. जाता वाटेत आम्ही जाई, आद्या आणि रुद्रांसाठी काही ना काही छोटी मोठी खेळणी घेतली. मग सुरू झाले आमच्या जीवाचे खेळ. लहानपणापासून हा गेम खेळायची खूप इच्छा होती. मग दिसल्या लगेच 50 रुपयाला 5 रिंग घेतल्या. अपेक्षा होती की किमान एक पार्लेजीचा पुडा तरी मिळावा, पण एक एक करून रिंग टेबलाच्या बाहेर चालल्या होत्या. असं करत मी असे 50 रुपये असे हवेत भिरकवले. काकीला 200 रुपये दिले तर काकी म्हणाली सुटे नाही. मग काय घेतला लगेच दुसरा गेम खेळायला आणि या गेममध्ये पण 50 रुपये उडवून आम्ही निघालो. 100 रुपये चल. इथे आमच्या या पाळण्यामध्ये एक आमचे सबस्क्रायबर भेटले होते. ते ऋषालीला एवढं फास्ट स्पीडमध्ये ऋषालीला हात दाखवत होते. लगेच त्यांची व्हिडिओ घेतली आणि निघालो आम्ही परतीकडे. एस.टी. स्टँडवर बऱ्याचशा एसट्या उभ्या होत्या. आम्हाला बरीच झोप येत होती. तर आम्ही दर्शन करून आता घरी चाललोय. फास्ट दर्शन झालं आमचं मस्त पैकी. 40 मिनिटं तरी लागली ना. हा 35-40 मिनिटात दर्शन झालं. मग किनाऱ्याला फिरलो. गेल्या वर्षी तर आम्ही 3-3.5 तास आम्ही उभी हा होतो. ते देवाच्या स्वाऱ्या आल्या होत्या ना, त्याच्यामुळे हा. वेळ जात होता. हो. आणि आम्हाला भरपूर माणसं भेटली. भरपूर ओळखीची. म्हणजे भरपूर सबस्क्रायबर मिळाले. खूप छान वाटलं सगळ्यांशी भेटून. काही जण भेटले, काही जणांना असं शंका होती कोण आहे यांना कुठे हा, बघितलंय. काही जण असे लांबून कुजबुजत होती. हा, काही जण काही जण असे असं पटकन लाजतात. बोलायला येत नव्हती. आम्ही आपले कोण हसला की आम्ही हसायचो इकडे. खरंच खूप छान वाटलं. तुम्ही जर कधी आम्हाला बघितलात तर नक्की भेटा. आम्हाला खूप आवडेल आणि खूप आवडतं पण. हो तर बऱ्याच जणांना भेटायचं राहिलं आमच्या जत्रेत. जत्रेत भेटायचं आणि राहिलं. तशी गर्दी होती पण आम्ही फास्ट होतो. जसं आम्ही काही डिटेल व्हिडिओ नाही केली. हा. मध्ये आम्ही असं दर्शन ह्याच्यात होतो आम्ही. मंत्रमुग्ध नाही काय म्हणतात, तल्लीन झालेलो भक्तीने मध्ये. हा, आणि त्याच्यामुळे खूप- जास्त व्हिडिओ नाही केले. खूप छान झालं देवदर्शन वगैरे आणि छान झाली आमची ट्रिप. तर आता किती वाजले? 11:30 वाजलेत. लेट झालंय. आता आम्ही जातोय घरी. परतीच्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत. आता मॅप लावतोय. रस्ता जरासा खराब आहे
मॅप मध्ये शॉर्टकट बघतोय, पण येताना शॉर्टकट म्हणजे मॅपने आम्हाला असं आणलंय चिऱ्याखान्यावरून इकडून हा तिकडून. सुनसान जागा होती, त्यामुळे आता तर आम्ही म्हणतोय की त्या रस्त्याने आता आम्ही नको regular- जायला, हा, कन्फर्म. कारण आसपास कोणाची घरं पण नाहीयेत. त्याच्यामुळे जो काय आमचा रस्ता आहे कोणता आपलं रेग्युलर देवगड लिंगाळ. लिंगडाळ देवगड रस्ता आहे, आम्ही तिथूनच जाणार आहोत. रस्त्याचं काम थोडंसं सुरू आहे, तर आम्ही आता निघतोय. तर चला, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. बाय बाय, गुड नाईट. गुड नाईट.